एक जनरल थंब रूल मी असा लोकांना गाईड करतो की तुमचं जे काही वय आहे त्याच्या वजा 10 एवढा टक्के पोर्टफोलिओ तुमचा सोन्यात असला पाहिजे. इट इज लिक्विड एव्हरीवेअर. अर्ध्या रात्रीत सुद्धा म्हणजे तुमच्याकडे आज सोनं आहे, कुठल्याही ज्वेलरकडे जाऊ शकतो, 2-5% इकडे मागे, पण तुम्हाला शुअर त्याची कॅश नक्की मिळणार आहे. सोनं आणि इक्विटी हे एकमेकांशी नेगेटिव्हली कोरिलेटेड आहेत. म्हणजे जेव्हा इक्विटी वाढतं तेव्हा सोनं खाली जातं, जेव्हा सोनं वाढतं तेव्हा इक्विटी खाली जातं. जेव्हा तुम्ही 2000 साली समजा तुम्ही सोनं घेतलं तेव्हा 4,400 रुपये प्रति तोळा भाव होता. आज 25 पटीनी त्याचा भाव वरती आहे. 96,000 भाव आहे त्याचा साधारण. पण मी जर 96,000ला घेणार असेल आणि 98,000ला विकणार असेल जस्ट की मला 2,000 रुपये मिळाले बरं मग, तर मग फिजिकल गोल्ड इज नॉट गोइंग टू हेल्प यू. बाय द एज ऑफ 40 तुमची सॅलरी साधारण 70 लाखापेक्षा जास्त पाहिजे अॅन्युअली. जर ती नसेल तर आजच्या जगात तुम्ही स्वतःच्या ह्याच्यावर रिटायर होणं अवघड आहे. जर 10 लाखापेक्षा कमी असेल तर जे कोणी मला विचारतं त्यांना मी सांगतो पहिले ती सॅलरी वर घेऊन लाईक इन्व्हेस्ट एव्हरीथिंग इन स्किल सेट अँड इन्क्रीज युअर सॅलरी. तर तुम्ही अर्निंग पोटेन्शियल वाढवा, नंतर तुम्ही हेल्थ इन्शुरन्स घ्या, टर्म इन्शुरन्स घ्या, इमर्जन्सी फंड ठेवा. हे कशासाठी की तुम्ही जे इक्विटीमध्ये पैसे टाकताय ते तुम्हाला कधी काढायची गरज नाही लागली. समजा असं एक व्यक्ती आहे, ही इज अ एज 30, त्यांचा आत्ता इन हँड पगार 60,000 झालाय, 50,000 रुपये महिना खर्च आहे आणि आयुष्यात पहिल्यांदाच ते दर महिन्याला 10,000 रुपये सेव्ह करणार आहे. त्यानं ते 10,000 रुपयातनं 1 ग्रॅम सोनं घ्यावं, एक बॉन्ड SIP करावी, काय एक इक्विटी SIP करावी, काय करावं आणि का करावं? नमस्कार, मी विनायक पाचलक आणि थिंक बँकच्या थिंक मनी राऊंड टेबलमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. आपण वेगवेगळ्या महत्त्वाच्या घटनांच्या वेळी राऊंड टेबल करत असतो. राम मंदिराच्या वेळी केलं, गेल्या स्वातंत्र्य दिनाला केलं. तसंच या वर्षीचा सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे तो म्हणजे सध्याच्या जागतिक अस्थिरतेच्या काळात आपल्या पैशाचं काय करायचं, आपल्या इन्व्हेस्टमेंटचं काय करायचं, कुठं करायचं, किती करायचं, करायचं का नाही. आणि या सगळ्याबद्दल चर्चा करण्यासाठी एक अत्यंत एनर्जेटिक आणि यंग टीम आज आपल्याबरोबर आहे, एक्सपर्ट्सची, गेस्टची. त्यांच्याबरोबरचा आजचा राऊंड टेबल असणार आहे. मी थिंक बँकवरती पहिल्यांदाच स्वागत करतो PNG अँड सन्सचे CEO आदित्य मोडक यांचं. वेलकम टू थिंक बँक. थँक्यू. तसंच अजिंक्य कुलकर्णींचं स्वागत करतो. विंट वेल्थ ही बॉन्ड या नव्या सेक्टरमधली मोठी कंपनी आहे, त्याची कदाचित तुम्ही चर्चा ऐकली असेल. त्याचे ते संस्थापक आहेत. त्याच्याशिवाय माझ्याबरोबर पुन्हा एकदा आहेत नील बोराटे. नील बोराटेंची इंडिव्हिज्युअल मुलाखत तुम्ही थिंक बँकवरती बघितली असेल. ते मिंट या वृत्तपत्राचे प्रतिनिधी आहेत आणि पर्सनल फायनान्स या विंगला हेड करतात. त्यामुळं वेगवेगळ्या क्षेत्रातले अँगल्स आपल्याला मिळणार आहेत. नीलकडून कदाचित एक थर्ड पार्टी जर्नलिस्टिक अँगल मिळेल, सगळ्यांवरती त्याचं लक्ष असतं. आदित्यकडून सोनं, इक्विटी, कमोडिटीचा अँगल मिळेल. बॉन्ड काय आहे ते अजिंक्यकडून समजून घेतील. अशा सगळ्या यंग लोकांसोबतची आजची चर्चा आहे आणि मला स्वतःला खूप उत्सुकता आहे. तो पहिला प्रश्न तुम्हा तिघांसाठी थोडा ऑड आहे. तो असा आहे की तुम्ही ॲज अन इंडिव्हिज्युअल इन्व्हेस्टर म्हणून आज आत्ता या क्षणी या वर्षी कुठं इन्व्हेस्ट कराल आणि का? मग तुमच्या वेगवेगळ्या सेक्टरकडे. ओके, मी माझं सांगतो काय केलं ते लास्ट कपल ऑफ मंथ्समध्ये आणि मग काय करू शकतो हे सांगतो. तर माझा पोर्टफोलिओ मोस्टली स्टॅटिकच असतो, मी काय असं प्रचंड बदल करत नाही. पण थोडंफार मी जे रिबॅलन्सिंग केलं म्हणजे माझ्या गोल्ड ETF मध्ये बरेच पैसे होते ते मी कमी केले. गोल्डची प्रचंड रॅली झाली आणि ते मी निफ्टी ETF मध्ये टाकले. अर्थ नाही की मी गोल्ड सगळं विकलंय, बरंचसं अजून सुद्धा माझ्या पोर्टफोलिओमध्ये आहे, पण मी ओव्हरवेट होतो तो मी थोडासा फक्त कमी केलाय. काय वाटतं? मी काहीच केलं नाही, म्हणजे जसं चालू आहे तसं चालू आहे. फॉर मी लाईक माझी 99% ऑफ माय नेटवर्थ इज इन विंट वेल्थ, सो आय एम मोर फोकस्ड ऑन दॅट. तिकडे काय होतं ते मी फार म्हणजे आय डोंट लुक एट इट पर्सनली. पण मी काही म्हणजे आयडियाज मला नाही लागत आहेत पैसे, जे आधीचं ॲलोकेशन आहे तसं चालू आहे. सो जसं यांनी आता सांगितलं की सोन्या चांदीमध्ये आता मोठी रॅली झाली. सो ETF बरंचसं लिक्विडेट करून कुठे ना कुठेतरी प्रॉफिट बुकिंग आपण असं म्हणू त्या ठिकाणी केलं गेलं. पण थोडंसं यांच्यासारखंच आहे की काही नवीन व्हेंचर्स आहेत ज्याच्यामध्ये पैसे लावण्याचं किंवा त्याच्यासाठी बाजूला ठेवलेली काही पैसे आहेत आणि काही हाऊसिंग लोन आणि या सगळ्या याच्यामध्ये. बट एक डोक्यामध्ये असं म्हणजे हा एक थंब रूल मी सगळ्यांना सांगतो. सो थोडा अंगवळणी पाडण्याचा प्रयत्न करतो मी. थोडा मागे त्याला की एक आता बिईंग इन गोल्ड फॉर 10 वर्ष आता मी इथे झालो, तर मला एक थोडंसं असं सूत्र असं वाटतंय की असावं प्रत्येक माणसाचं की त्याचा जो काही पोर्टफोलिओ आहे, कारण त्याच्यामध्ये प्रत्येकामध्ये रिस्क रिवॉर्डचे रेशोज खूप व्हेरी करतात. पण गोल्ड त्यातल्या त्यात स्टॅटिकली पॉझिटिव्हली रिटर्न देते गेले. एक 20-25 वर्षाचा जरी केला
तर एक जनरल थंब रूल मी असा लोकांना गाईड करतो की तुमचं जे काही वय आहे त्याच्या वजा 10 एवढा टक्के पोर्टफोलिओ तुमचा सोन्यात असला पाहिजे, जेणेकरून तो तुमचा थोडाफार काय म्हणणार की मार्मिक आणि जिथे खूप जास्त रिस्क आपण साईड जी डाऊन साईड आहे ती तुम्ही कुठेतरी मॅनेज करता. कारण जसं जसं तुम्ही तुमच्या एजला पुढे पुढे जाता तुम्ही रिटायरमेंटच्या बाजूला जात असता, त्यामुळे त्यावेळेला तुम्हाला हाय रिस्कवाला पोर्टफोलिओ कुठे ना कुठेतरी कमी करणं भाग आहे. तर त्याच्यामुळे या हिशोबामध्ये सो मी आता जे काय 30-35 वर्षाचा आहे तर एवढा 25% एवढा माझा अजून नाहीये, पण त्या दिशेने घोडदौड करायला गेल्या 1-1.5 वर्षामध्ये सुरुवात केली अँड दॅट आय एम इंटेंडिंग टू कंटिन्यू. तुमच्या दोघांच्यातल्या एक शब्द कॉमन आला जो मला पुरेसा माहित नाहीये, तो म्हणजे ETF. तर ETF म्हणजे काय हे सांग. सो इक्विटी ट्रेडेड फंड्स अगदी हा एक्सचेंज ट्रेडेड फंड्स हा अगदी फुल फॉर्म मध्ये केला की असे काही फंड्स जे पर्टिक्युलर ॲसेटमध्ये इन्व्हेस्टमेंट त्यांची आहे, जसं की गोल्ड ETF की त्या फंड्सची गोल्डमध्ये इन्व्हेस्टमेंट आहे. तर आता आज जर तुम्ही सोनं घ्यायला गेलात तर तुम्हाला अर्धा ग्रॅम सोनं घ्यायचं आहे, फिजिकली घ्यायचं झालं तर अर्धा ग्रॅम सोनं घ्यायचं आहे, तर साधारणतः 5,000 रुपये हा तुम्हाला लागणारा पैसा. पण मला आता 200 रुपये किंवा 300 रुपये करायचे कारण मला माहिती नाही की मला आत्ता माझ्याकडे 300 रुपये इन्व्हेस्टेबल आहे, तर तुम्ही जाऊन काही त्या फिजिकल गोल्डमध्ये घेणं शक्य नाही. सो ईज ऑफ ट्रेडिंग इन टू दोज कमोडिटी किंवा इन्व्हेस्टिंग इन टू दोज कमोडिटी ETF थ्रू आपल्याला करता येतं. आज जर कुठले वेगवेगळे ETF आहेत गोल्ड ETF, जसा समजा 70 रुपये, 80 रुपये, 100 रुपये असा समजा त्यांचा दर आता चालू असेल, तर 300 रुपयामध्ये सुद्धा तुम्ही गोल्डमध्ये किंवा सिल्वरमध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता. सो हा एक थोडासा खूप इझी काय म्हणू आपण वे आहे गोल्ड आणि सिल्वरमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्याचा. त्यात एक असू शकतं की NAVच्या वर सुद्धा ETF ट्रेड होऊ शकते किंवा खाली सुद्धा, आणि जर एकदम डिमांड आली तर तो डिफरन्स जास्त पण होऊ शकतो. पण जनरली असंच आहे, अजिंक्य म्हणतो तसं की NAVच्या अराउंडच ते ट्रेड्स होतात. पण हे ॲज अ न्यूट्रल म्हणजे नॉट ॲज अ पार्ट ऑफ द कम्युनिटी, न्यूट्रल पर्सन म्हणून बघताना तू गोल्ड कडे कसं? नाही, मला 2 महत्वाची कारणं वाटतात गोल्ड घेण्यासाठी. एक तर इन्फ्लेशन प्रोटेक्शन, कारण पैशाची प्रिंटिंग ही कुठेही जगभर थांबलेली नाहीये. आपल्या देशात नाही, अमेरिकेत नाही, कुठेच नाही. पण गोल्डचा सप्लाय जो आहे तो स्टॅटिक, त्यामुळे त्याचा भाव वाढतोच वाढतो इन द लाँग टर्म. असे पण पिरियड्स आहेत की कुठेच जात नाही, पण ठीक आहे, तो पेशन्स ठेवायचा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जर काही इमर्जन्सी आली, जर जगात काही मोठा जिओपॉलिटिकल इव्हेंट झाला, आत्ता जो अनफोल्ड होतोय अमेरिका आणि चायनामध्ये, मग गोल्ड प्रचंड रॅली करतं आणि ते सुद्धा वर्कआउट झालंय. तो मला गोल्डवरच्या अजून प्रश्नांवर यायचं आहे, पण त्याच्या आधी आजवर इंबँकच्या 6 वर्षात आम्ही जे काही इंटरव्ह्यू केले त्याच्यात प्रायमरीली इक्विटी होतं, नंतर गोल्ड होतं, फार फार तर रिअल इस्टेट होतं. आता बॉन्ड हा शब्द चर्चेत यायला लागला. सुरुवात झाली अमेरिकेचे बॉन्ड आहे, मग ते असे होत आहेत तसे होत आहेत, ब्ला ब्ला ब्ला, इन अवर इंटरनॅशनल रिलेशन इंटरव्ह्यू. मग भारत सरकार बॉन्ड काढतं, मग प्रायव्हेट बॉन्ड असतात. तर या स्पेसमध्ये यू आर देअर फॉर गुड अमाऊंट. गोल्डचेही बॉन्ड्स असतात आणि त्याचा मोठा रिग्रेट आहे सरकारला बहुतेक पुढे. तर काय हा बॉन्ड हा विषय आहे, म्हणजे ज्याला 101 म्हणतात, असं समजावून. बॉन्ड म्हणजे बेसिकली कंपनीने घेतलेलं लोन. सो कंपनी, जेव्हा तुम्ही कंपनीचा शेअर घेतात तेव्हा तुम्ही त्याचं प्रॉफिट अँड लॉसचा भागीदार बनतात. जेव्हा तुम्ही बॉन्ड विकत घेतात तेव्हा कंपनीला तुम्ही लोन दिल्यासारखं असतं. कंपनी त्याच्यावर एक फिक्स इंटरेस्ट देते आणि ठरलेल्या वेळेनंतर तुम्हाला प्रिन्सिपल पण परत देते, राईट. ह्याच्यात रिस्क त्या कंपनीच्या इक्विटीपेक्षा कमी असते, कारण ती कंपनी जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत बॉन्ड होल्डरला त्याचा पैसा मिळतो. तर त्या कंपनीच्या मनाने इक्विटी रिस्क कमी, बट ऑब्व्हियसली तुमचे रिटर्न्स आर ऑल्सो फिक्स. कंपनीचा शेअर 1 वर्षात डबल होऊ शकतो, पण त्या बॉन्ड होल्डरला 10%, 11-12 जे काय असेल ते त्याला तेवढंच मिळेल. तो एवढाच फरक आहे. म्हणजे एकात तुम्ही कंपनीचा एक भागीदार होतात, एकात तुम्ही ते कंपनीला चे लेंडर होतात. अच्छा. सो बॉन्डची जी मराठी माणसाला सवय आहे, ती एखादा मोठा उद्योजक घेतो अशा प्रकारचं लोन. याची तुमच्या इतकी कदाचित फॉर्मल ॲप बेस्ड रेग्युलराइज सिस्टीम नसेल. 50,000 भरतो, 5 लाख भरतो, त्याच्यावरती अशीच गॅरंटी असते, 15% देतो, 12% देतो, काही चेक्स मिळतात आणि मग बहुतांश वेळेला पुढं त्याचं काही होत नाही आणि मग ते पैसे बुडून त्याला तसा काही लिगल बेसही नसतो. नॉन गव्हर्नमेंट बॅक्ड बॉन्ड्सची महाराष्ट्राची आठवण बहुतांश मिडल क्लास, अप्पर मिडल क्लासची अशी आहे. अशा वेळेला या बॉन्ड मार्केटवरती का विश्वास ठेवायचा? फेअर क्वेश्चन. म्हणजे तसं पाहायला गेलं तर इक्विटीमध्ये पण बऱ्याच ठिकाणी पैसे डुबतात, जर तुम्ही कुठल्या पेनी स्टॉकमध्ये. सो फायनान्समध्ये कॉन्सेप्ट अशी आहे की जर तुम्हाला जास्त रिटर्न पाहिजे असतील तर तुम्हाला रिस्क घ्यावीच लागेल. हाय रिटर्नसोबत हाय रिस्क येतेच, राईट.
अशाही तुम्ही अशा ठिकाणी पैसे टाकले पाहिजेत की रिस्क ऍडजस्टेड रिटर्न, की जिथं ती रिस्क थोडी मिटिगेट आहे, मॅनेज्ड आहे. त्यासाठी तुम्हाला रिस्क कळायला पाहिजे की काय आहे आणि ती कशा पद्धतीने मॅनेज होते, मिटिगेट होते. तसं एक सोपं उदाहरण देतो. इक्विटी म्युच्युअल फंड सगळ्यांना माहिती आहे की ज्या म्युच्युअल फंडात काय असतं की तुम्ही एका स्टॉकमध्ये टाकण्यापेक्षा देर इज अ फंड मॅनेजर हु इज अन एक्सपर्ट. प्लस त्याच्यावर सेक्टोरियल कॅप्स असतात की एका स्टॉकमध्ये 10% वर एक्सपोजर नको. नंतर मग त्याच्यात प्रकार असतात लार्ज कॅप, स्मॉल कॅप, ही मिड कॅप. हे काय आहे तर हे रिस्क मॅनेजमेंट आहे. राईट. तशा पद्धतीने जर तुम्ही आंधळेपणाने बॉन्डमध्ये पैसे टाकले तर डुबू शकतात. तसं आंधळेपणाने तुम्ही एक स्टॉक कुठला तरी घेतला तोही डुबूच शकतो. अशा बऱ्याच कंपन्या आहेत ज्या लिस्टेड असून बँकरप्ट झालेल्या आहेत. राईट. तर तुम्हाला रिस्क कळायला पाहिजे आणि जिथं रिस्क ऍडजस्टेड रिटर्न आहे तिथं टाकायला पाहिजे. राईट. मग रिस्क कुठून येते? आता जे तुम्ही सगळे नावं सांगितलीस हे सगळे ब्रँडेड नेम्स होते, बट कुणी त्याचे फायनान्स चेक केले का की त्यांची हेल्थ काय होती, तुम्ही किती टेन्युअरसाठी देतायत. राईट. जसं विंडवेलवर किती चांगली कंपनी असू दे, आम्ही कुठल्याच कंपनीला कुठलेच बॉन्ड असे आणत नाही जे 3 वर्षाच्या लांब 3 वर्षापेक्षा जास्त टेन्युअर. बर आमचा असा बिलीफ आहे की की आज बिझनेस किती सोन्यासारखा असू दे, यू कांट प्रेडिक्ट बियॉन्ड 3 इयर्स. बर राईट. सो टेन्युअर एक आपण रिस्क केली, मग अशा पद्धतीने रिस्क मॅनेज होते. राईट. विंडवेलवर आम्ही अजून एक करतो की जे बॉन्ड आम्ही विकतो त्या बॉन्डमध्ये आम्ही स्वतः आमचे कंपनीचे पैसे इन्व्हेस्ट करतो आणि 2% जनरली, म्हणजे आम्ही सपोज एखाद्या कंपनीचा 20 करोडचा बॉन्ड आणला तर 40 लाख आम्ही इन्व्हेस्ट करून होल्ड टिल मॅच्युरिटी करतो. ते 40 लाख इन्व्हेस्ट करताना आम्ही कंपनीचं सगळं चेक करतो, फायनान्स चेक करतो, कॉर्पोरेट गव्हर्नन्स चेक करतो, फ्रॉडची रिस्क चेक करतो, प्रमोटरची चेक करतो. हे कशासाठी करतो की ती रिस्क मॅनेज व्हावी, की ह्याच्यात काय रिस्क आहेत आणि त्या काय मॅनेज झालेल्या आहेत. हे जेव्हा आम्हाला लक्षात येतं तेव्हाच आम्ही हे करतो. त्या तर हेच आहे, म्हणजे जेव्हा तुम्ही आयदर तुम्ही म्हणा की मला रिस्कच नकोय, मी एफडी मध्ये एसबीआयच्या एफडी मध्ये टाकतो आणि शांत राहतो. बट जर तुम्हाला जास्त रिटर्न पाहिजे असतील तर त्यासोबत जास्त रिस्क येणारच येणार. मग ती इक्विटीत घ्या, बॉन्डमध्ये घ्या, कुठलंही घ्या. मग तू द स्मार्ट इन्व्हेस्टिंग इज की तुम्ही ती रिस्क मॅनेज करताय, की तुम्ही बघताय की ही मॅनेज कशी होईल. तर तशा ऑपॉर्च्युनिटी इक्विटीमध्ये पण खूप असतात, बॉन्डमध्येही खूप असतात. जर त्या ऑपॉर्च्युनिटीज तुम्हाला लक्षात येत नसतील तर त्या कळून ते देर इज अ सायन्स बिहाइंड इट. इट्स नॉट तुक्का किंवा इट्स नॉट काही सट्टा आहे की असं इथे होईल आणि तिथे होईल. ज्या पद्धतीने इक्विटीचं शास्त्र आहे तसं बॉन्डचं एक शास्त्र आहे की कुठल्या कंपनीत टाकावेत, कशी रिस्क मॅनेज करावी. दिल, मला तुला इथं असं विचारायचं आहे की अ, हे प्रत्येकजण एक एक इन्व्हेस्टमेंटचं व्हर्टिकल रिप्रेझेंट करतात, असंच इक्विटीचे पण रिप्रेझेंट करणारे आपल्या चॅनेलवर येऊन गेले. एव्हरीबडी हॅज सम प्रोज अँड सम कॉन्स. पण मी ॲज अन इन्व्हेस्टर म्हणून मला पूर्ण माहिती कधीच नसते. उदाहरणार्थ, आत्ता असे ग्राफ्स येत आहेत की ज्या ग्राफ्समध्ये विशेषतः ट्विटरवर सोनं स्टॉकला बीट करत आहे. 2 वर्षापूर्वी असे ग्राफ यायचे की ज्याच्यात इक्विटी कुठेतरी आहे, सोनं कुठेतरी आहे, आणि बेस असा ऍडजस्ट केला जातो की माझाच ऍसेट क्लास किती भारी आहे. तर अशा वेळेला खरंच इन्व्हेस्टरला पुरेशी माहिती मिळते का? खरंच योग्य माहिती मिळते का? आत्ता जो इक्विटीतला किस्सा घडला एका मोठ्या ब्रँड सोबतचा, असं का घडतं? आणि मग मी इन्व्हेस्टर म्हणून काय करायचं? नाही, अगदी बरोबर आहे. कारण सोशल मीडियाचे अल्गोरिथम्स असे असतात, की जे काही मागच्या 1 वर्षात चाललंय किंवा मागच्या 3 वर्षात चाललंय तेच प्रमोट होतं, त्याचंच डिस्कशन वाढतं आणि असं वाटतं, की तेच बरोबर आहे. आणि तिथे रेग्युलेशन पण एका मर्यादा पलीकडे जाऊ नाही शकत. तर काइंड ऑफ वाईल्ड वेस्ट झालेलं आहे त्याचं. तर त्याला एकच सोल्युशन म्हणजे मला तरी वाटतं, की जर तुम्ही ॲडवाईस घेत असाल तर सेबी रजिस्टर्ड इन्व्हेस्टमेंट ॲडवायझर कडूनच घ्यावा ॲडवाईस. आणि सोशल मीडियावरती जो व्यक्ती आहे त्याच्यामध्ये एकतर तो सांगतोय का तुम्हाला की त्याला पैसे कुठून मिळत आहेत. जर तो म्हणत असेल की मी बिझनेसमॅन आहे किंवा मी डॉक्टर आहे पण मी इथे असं तुम्हाला नॉलेज वाटतोय, तर ते थोडंसं सस्पेक्ट आहे की तो खरं पैसे म्हणजे प्रॅक्टिस करतोय का तो स्टॉक ॲडवाईस देतोय. तर हे तुम्ही बघायला हवं. पण याचे काही थंब रूल आहेत का की हे तरी बघा बाबा काहीतरी, आणि जे डुएबल आहेत का कॉमन मॅनला? काय थंब रूल? नाही, 2च मी म्हणेन सोशल मीडियाचे. एक तर आता मिळालं तसं की त्या माणसाचा पैसा कुठून येतोय हा तुम्हाला कळतोय का आणि हा तो सांगतोय का ट्रान्सपेरेंटली हे बघा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तो जितकं मनोरंजक ते कॉन्टेंट बनवतोय तितकं ते तुम्ही सस्पेक्ट करा. कारण ॲक्युरेसी जी आहे ती नेहमीच कॉम्प्रोमाइज होते. जेव्हा तुम्ही नाचता, गाता, ते अशी हेडलाईन देता की असं वाटतं की हेच बरोबर आहे. तर थोडंसं ॲड करतो मी याच्यामध्ये की तुम्ही आता जेव्हा राऊंड टेबल करताय तेव्हा तुम्ही पर्टिक्युलर ॲसेटला असलेला एक्सपर्ट आणताय. तो जो सोशल मीडियाचा माणूस आहे तो सगळ्यातलाच एक्सपर्ट.
तसं असूच शकत नाही ना. म्हणजे कुठलाच माणूस, म्हणजे आज मी सोन्यामध्ये काम करतो आहे, तर मी सोन्याबद्दलच बोलतोय. माझं ओपिनियन असेल, इक्विटीबद्दल असेल, बॉन्ड्सबद्दल असेल, पण आय एम नॉट द राईट पर्सन, कारण मला त्या निटिग्रिटीजच माहिती नाही. मी त्याच्यामध्ये इतकं काही कोळून पेलेलो नाही की मला सगळ्याच गोष्टी माहिती आहेत. हो. त्यामुळे त्याचा जो रिस्क आहे, रिवॉर्ड साईड काय आहे ती कॅल्क्युलेटेड, पण त्यातली जी रिस्क आहे आणि ती खरंच किती खरी रिस्क आहे, किती खोटी रिस्क आहे, त्याला माहितीच असणं शक्य नाही. कारण ही इज ओनली डुईंग कॉमेंट्री. जे काही घडतंय ते तो सांगतोय किंवा उगीच काहीतरी, किंवा पुढल्या बॉलवर जर 6 मारली तर जिंकेल, तर मलाही कळतंय. सो तो या प्रकारे सांगतोय. तर म्हणजे ज्या वेळेला कॉमन मॅन या सगळे रील्स बघितल्यानंतर जेव्हा ते खुश होतात की यार इक्विटीने एवढा दिला, सोन्याने वेगवेगळे असेल, म्हणजे मी आय एम नॉट सेईंग की पर्टिक्युलर ॲसेट क्लास आहे. तर आपण थोडासा ॲज ए कॉमन मॅन म्हणून तुम्ही विचार करतात की आपण आपल्या आईवडिलांनी सांगितलेले 100% गोष्टी कधी ऐकल्या नाही. तुम्ही मी कोणीही विचारलं तर मग त्या माणसाच्या का 100% गोष्टी ऐकायला आपण इतकं सहजपणे असं काय तो प्रलोभन देतोय आपल्याला की आपण इतकं सहजपणे त्या जाळ्यामध्ये अडकलं जातं. सो आपली सतत विवेकबुद्धी, आपले एक्सपिरियन्सेस, या गोष्टी, आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट की ते आपण मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही वाला झोन आहे, की तुम्हाला हा अभ्यास करावाच लागतो. व्हॉट ही सेड इज राईट, की इदर यू, जसं हे म्हणाले की सेबी अप्रूव्ड जो कोण माणूस आहे, की ॲटलिस्ट ही हॅज सम सर्टिफिकेशन किंवा याला त्यातलं कळतं. सो मी जर आजारी पडलो तर मी त्या डॉक्टरकडे जातो. मला जो आजार झालाय तो वाला डॉक्टरकडे जातो. तर त्याच्याकडे जावं, त्याच्याकडून कन्सल्टेशन घ्यावं, आणि मग आपली पण थोडीशी सद्सद्विवेकबुद्धी, आपली हिस्ट्री, आपली फायनान्शियल पोझिशन, सध्याच्या आपल्या पुढल्या ज्या काही कमिटमेंट्स आहे, या सगळ्याचा विचार करून खरं फायनान्सचे डिसिजन घ्यायचे असतात, ना की कुठला तरी सोशल मीडियावरचा एखादा माणूस म्हणतोय आपण. सेबीचा विषय निघाला म्हणून तुमचं जे फील्ड आहे त्याच्यात पण आता काहीतरी सेबी रेग्युलेशन आलंय. ते किती मॅटर करतं, काय असतं, आणि मग आता बॉन्ड जरा डुबायची शक्यता कमी होणार आहे का? मॅटर तर करतात. म्हणजे इनफॅक्ट जर तुम्ही रिटेल इन्व्हेस्टर असाल तर जर तुम्हाला वन थिंग टू सेफ युअर सेल्फ फ्रॉम डाऊन साईड इज नॉट टू डील इन अनरेग्युलेटेड प्रोडक्ट. की अनरेग्युलेटेड प्रॉडक्टमध्ये जसं आता आम्ही सेबी रजिस्टर ऑनलाईन बॉन्ड प्लॅटफॉर्म, सेबीने आम्हाला आखून दिलेलं आहे की तुम्ही जर ॲडव्हर्टाइजमेंट कराल तर ती अशा पद्धतीने केली पाहिजे. देर इज अ क्लिअर ॲड कोड. प्रत्येक ॲड आम्ही रन करायच्या आधी आम्हाला ती ॲड एक्सचेंजकडून, नॅशनल स्टॉक एक्सचेंज किंवा बॉम्बे स्टॉक एक्सचेंजकडून अप्रूव्ह करून घ्यावी लागेल. बरं. ठीक आहे. त्यानंतर देर इज इंटरनल ऑडिट प्रोसेस, देन देर इज सेबी ऑडिट. सो देर आर चेक्स अँड बॅलन्सेस फॉर टू मेक शुअर की, म्हणजे आम्ही तर सचोटीने काम करतो, पण कोणी असं चोर मनुष्य हे करणार नाही. तर जेव्हा रेग्युलेशन येतं तेव्हा ती इंडस्ट्री खूप सेफ बनते. प्रॉडक्ट, त्यातले प्लेयर्स, म्हणजे जे ब्रोकर्स आहेत ते आहेत त्यांच्या ज्या प्रॅक्टिसेस आहेत त्या खूप प्रचंड माल प्रॅक्टिसेस नाही, याच्यावर सेबीचा एक अंकुश असतो. अच्छा. तर ॲज अ रिटेल इन्व्हेस्टर म्हणजे जर तुम्हाला काहीच माहित नाही आणि सगळ्यात जास्त शक्यता आहे की तुम्ही अपसाईडच्या चक्करमध्ये सगळंच स्वतःचे पैसे गमवाल, तर इट इज बेटर नॉट टू डू एनी अनरेग्युलेटेड प्रॉडक्ट. अच्छा. बिकॉज तुमची थोडी अपसाईड कदाचित कमी होईल, पण तुमचा पैसा सगळा वाहून गेला असं तर होणार नाही. कुणी चोरीच करून गेलं असं तर होणार नाही. बरं. आता बॉन्ड्समध्ये असं आहे की बॉन्डमध्ये आधी मेजॉरिटी बॉन्ड्समध्ये तिकीट साईज 10 लाख होती. ती नंतर सेबीने 1 लाख केली. आता 6-9 महिन्यापूर्वी सेबीने ती 10,000 केली. आणि त्यानंतर त्याबरोबर हे करताना सेबीने लक्षात घेतलं की आता हे रिटेलसाठी ओपन होतंय, तर ह्याच्यासाठी आपले काय रेग्युलेशन असायला पाहिजे. म्हणून एक ऑनलाईन बॉन्ड प्लॅटफॉर्म नावाचं रेग्युलेशन आलं 2022च्या सेकंड हाफमध्ये. त्याच्यात आता बरेच अजून चेंजेस होत होतं. ते रेग्युलेशन आता मॅच्युअर होतं आणि ते आम्ही फॉलो करतो. म्हणजे ते सगळ्यांनाच करावं. हे जे सगळे वेगवेगळे ॲसेट क्लास आहेत, त्यातलं डुबायची भीती नसणारा ॲसेट क्लास शक्यतो सोनं आहे. की ते एकतर घेतात, लॉकरला ठेवतात, म्हणजे दिसत राहतं, मनातल्या मनात दिसत राहतं, कधीतरी काढतात सणासमारंभाला, मग असल्या भीती त्याच्यात नसतात. पण मला एक वेगळी शक्यता जाणवते किंवा वेगळा अनुभव जाणवतो. सोनं विकलं कधी जात नाही. सोनं विकायचा टाबू आहे. मुळात सोनं विकायची वेळ आली का इथून सुरुवात होती. अशा वेळेला सोन्याला जर का इन्व्हेस्टमेंट म्हणून बघत असू आणि ते कधी प्रत्यक्षात येणारच नसेल, इट्स ऑलवेज इन माइंड, तर मग सोनं नक्की किती चांगली इन्व्हेस्टमेंट? आता ॲसेट किंवा इन्व्हेस्टमेंट या शब्दाचं किंवा एक जनरल टेक्निकल डेफिनेशन आपण बघायला जातो, ते असं कुठल्याही तुमच्याकडे असलेल्या रिसोर्सचं अलोकेशन ज्याचा फ्युचर इकॉनॉमिक बेनिफिट तुम्हाला होणार, असं म्हणलं की ती ॲसेट झाली. बेसिकली फ्युचर इकॉनॉमिक बेनिफिटसाठी घेतलेली गोष्ट म्हणजे ॲसेट. तर सोनं कशासाठी घेतलंय, तर त्याच्यासाठीच घेतलेलं आहे. म्हणून आपण आधी पहिले तर त्याला ॲसेट आणि इन्व्हेस्टमेंट म्हणून 2 मिनिटांसाठी क्वालिफाय करू. आता त्याच्या रिटर्न्स किंवा त्याचं जे काही आपण लिक्विड करायचं की नाही, तर ऑब्व्हियसली वी ऑल होप की आपल्याकडचं कोणाचं सोनं विकायची वेळ नाही. बट मला असं वाटतं की जसं तुम्ही म्हणालात की
फार जास्त भीती नसलेला किंवा रिस्क डाऊनसाईड कमी असलेली ॲसेट आहे, तर तो तुमच्याकडे असलाच पाहिजे. कारण तो सगळ्यात वर्स्ट केस सिनारिओ म्हणजे लास्ट रिसॉर्ट आपण ज्याला म्हणतो, की बाबा सगळं आता करून झालेलं आहे. तर काय जे लिक्विड आहे आपल्याकडे, तर त्याची जी काय आपण म्हणू की एक स्थायी त्याचा जो एक स्वभाव आहे सोन्याचा, की इट इज लिक्विड एव्हरीवेअर. अर्ध्या रात्रीत सुद्धा म्हणजे तुमच्याकडे आज सोनं आहे, शनिवार रविवारची सुट्टी आलेली आहे, बँक हॉलिडेज असे लागोपाठ लागून आलेले आहेत आणि मला लिक्विडेट करायचं आहे, माझ्याकडे बॉन्ड्स आहेत, माझ्याकडे म्युच्युअल फंड आहे, आय कॅन डू इट. मला पैसे नाही मिळणार त्याचे, पण सोनं आय कॅन टेक इट टू एनी ज्वेलर, म्हणजे कुठल्याही ज्वेलरकडे जाऊ शकतो. 2-5% इकडे मागे, पण तुम्हाला शुअर शॉट त्याची कॅश नक्की मिळणार आहे. त्यामुळे इतकं शुअर शॉट कॅश सबस्टिट्यूट इन्व्हेस्टमेंट भारतात तरी आता कुठल्याही प्रकारे अवेलेबल नाही आहे. त्यामुळे ती असलीच पाहिजे, अशी वेळ कधीही कोणावर येऊ नये. पण यू नेव्हर नो, म्हणजे ह्या अनसर्टनिटी म्हणजे गोल्ड बेसिकली जसं हे इन्फ्लेशन म्हणणं की इन्फ्लेशन इज नॉट इन आवर हँड. सो जी अनसर्टन्टी आहे माझ्या लाईफमधली ती अनसर्टन्टीची रिस्क मिटिगेट करण्यासाठीचा एक ॲसेट क्लास कुठला असू शकतो, तर ते सोनं. आणि तो त्याच्यासाठी आहे, कारण मी म्हणलं असं की तो 365 दिवस लिक्विड आहे, 24 आवर्स लिक्विड आहे. तो मला असं वाटतं की तो ॲसेट क्लास असला पाहिजे आणि तो अनसर्टन्टीला फाईट करण्यासाठी आहे. ती एक आपल्याकडे असतं ना की अंधाऱ्या रोडवर मायाबरोबर कोणीतरी आहे. परिस्थिती फारशी काही बदलत नाहीये, तर ते सोनं जेव्हा माझ्याकडे आहे तेव्हा माझ्याकडे ती कुठेतरी एक सिक्युरिटी इन माय माइंड की बाबा आय एम सिक्युअर्ड समवेअर. आणि बऱ्याचशा वेळेला पॉझिटिव्ह रिटर्न असल्यामुळे मी जे काही इन्व्हेस्ट केलं त्याचे ROI मला मिळत आहे. सो म्हणून ही इन्व्हेस्टमेंट आहे. आणि सो हा जो भाग आहे ना, की ही इज फोकसिंग ऑन सिक्युरिटी, ही इज फोकसिंग ऑन बॅलन्स, की थोडी इक्विटी सारखी रिस्क पण आहे, पण एक बॅलन्स पण आहे. आणि इक्विटी प्युअर रिस्क, मग अजून त्याचे इतर असंख्य प्रकार. ह्या सगळ्यामध्ये मिक्स काय असावा? एकतर म्हणजे सोनं सेफ आहे म्हणून मी सोनंच घेत राहिलो, तर मध्ये कित्येक वर्ष सोनं वाढलं नाही, तर आपण म्हणतो की मिस द बस. इक्विटी घेतली आणि कोविड किंवा आत्तासारखं आलं तर परत चिडचिड होती. बॉन्ड घेतला तर अरे अपसाईड आपण घालवली किंवा एखादी कंपनी त्यातही बुडू शकते. तो हे जे बॅलन्स आहे प्रत्येकाचं, हे कसं करावं असं वाटतं? एनीबडी कॅन आन्सर. ह्याचे 2 फॅक्टर्स असतात. एक तर तुमचं रिस्क ॲपेटाईट, म्हणजे तुमची क्षमता किती आहे रिस्क घेण्याची, आणि दुसरं म्हणजे तुमचा टाईम होरायझन काय, तुम्ही किती वेळापर्यंत ती इन्व्हेस्टमेंट ठेवू शकता. तर या दोन्ही फॅक्टर्समध्ये जर तुमची क्षमता पण जास्त आहे आणि तुम्हाला वेळ पण आहे, तर त्याचं उत्तर असं होतं की मग इक्विटीमध्ये जास्त पैसे टाकावे, कारण इक्विटी हे लाँग टर्ममध्ये बीट करतं इतर ॲसेट क्लासेसला. पण आता तुमची रिटायरमेंटची वेळ आली आहे, तुम्हाला रिस्क घेणं शक्य नाहीये, तर मग डेट किंवा बॉन्ड्समध्ये पैसे टाकणं हे जास्त योग्य आहे. आता सोन्याचा रोल काय असतो, तर सोनं आणि इक्विटी हे एकमेकांशी नेगेटिव्हली कोरिलेटेड आहेत. म्हणजे जेव्हा इक्विटी वर जातं तेव्हा सोनं खाली जातं, जेव्हा सोनं वर जातं तेव्हा इक्विटी खाली जातं. त्यामुळे त्याला एक हेज म्हणून लोक बघतात. तर नॉर्मली फायनान्शियल प्लॅनर जे असतात ते म्हणतात की तुमच्या पोर्टफोलिओचं 10 ते 20% सोन्यामध्ये असणं योग्य आहे. त्याच्या पलीकडे म्हणजे तुमचा कोर जो आहे तो इक्विटीचा असावा, आणि डेट हा तुम्हाला रिस्क कमी करायला असणं इम्पॉर्टंट आहे, आणि मग 10 ते 20% सोनं ॲज अ हेज, की इक्विटी जेव्हा खाली जाईल तेव्हा तुम्हाला काहीतरी एक आहे. तिघांनाही हा प्रश्न आहे. सोन्याबद्दल पिढ्यानपिढ्या सांगत आले. इक्विटीच्या स्टोरीज लोकांनी बघितल्या. बॉन्डच्या प्रायव्हेट पद्धतीनं लोकांनी अनुभव घेतले आणि त्यांच्या जीवावर आज लोकांची मतं बनली. मला असं विचारायचं आहे, तुमच्या तिघांच्या अनुभवात विशेषतः 25 ते 45 वयोगटातली लोकं, की जी आता असे पैसे कमवायला लागलेत की काहीतरी सरप्लस आहे टू इन्व्हेस्ट, ते तुमच्या ॲसेट क्लासकडे कसे येत आहेत? त्यांचे पोर्टफोलिओ कसे आहेत? म्हणजे उदाहरणार्थ ते सोन्याला तेवढंच भारी मानतात का? ते बॉन्डकडे येतात का? आणि जेव्हा तुम्ही इंटरव्ह्यू घेता वेगवेगळ्या तुमच्या आर्टिकलसाठी, तेव्हा काय ट्रेंड दिसतो? गोल्डच्या बाबतीमध्ये म्हटलं असं की इन्व्हेस्टमेंट म्हणून बघणं, तर या 25 ते 45, तर माझ्या मते ETF जो प्रकार आहे तर त्याच्याकडे पीपल आर मोर अट्रॅक्टेड. म्हणजे आता कारण 2 गोष्टी आहेत त्याच्यामध्ये, की एक सोशल सिक्युरिटी हा एक मुद्दा आहे, की बाबा मी घेतलं ते सोन्यामध्ये ठेवू कुठे, लॉकरमध्ये गेलं तर ती एक कॉस्ट लागते वगैरे वगैरे. आणि आता जो होरायझॉन, लाईक ही वॉज मेन्शनिंग, तो होरायझॉन खूप बदलला आहे. कारण एखादी इन्व्हेस्टमेंट केल्यानंतर, आणि तो होरायझन बदलण्यामागे ना सोशल मीडिया अगेन इज अ रिझन. हो. सोशल मीडियामध्ये असं सांगतात की बाबा तुम्हाला महिन्यात 100%, वर्षात 100% वगैरे, या रिटर्न्सचा कुठे ना कुठेतरी आकडा तो डोक्यामध्ये फिरत असतो. आणि याच्यासाठी मग काय होतं की मी एका ॲसेट क्लासवरून दुसऱ्या ॲसेट क्लासवर जम्प मारतो, कोणतरी माझा मित्र सांगतो, कोणतरी माझा इन्फ्लुएन्सर सांगतो. तर हे जेव्हा तुम्ही सोनं फिजिकली घेता ना, तेव्हा सगळ्यात मेन जो ड्रॉबॅक ही वॉज ऑल्सो सेईंग, की बाबा जो खरेदी विक्रीतला फरक आहे.
तर ते जे 3% जीएसटी तुमचा लॉस होतो किंवा खरेदी विक्रीतला फरकामुळे जो काही 5% तुम्हाला ट्रान्झॅक्शन कॉस्ट पडते एकदा घेतल्या आणि विकल्यानंतर, तर ती रिस्क कुठेतरी मिटिगेट करायची असते आणि ती कसं आहे ना 6 महिन्यामध्ये खूप मोठी दिसते. अच्छा. जेव्हा तुम्ही 2000 साली समजा तुम्ही सोनं घेतलं तेव्हा 4,400 रुपये प्रति तोळा भाव होता. आज 25 पटीने त्याचा भाव वरती आहे. 96,000 भाव आहे त्याचा साधारण. हो. तर तेव्हाचे 3%नी काही वाटलं नसतं तुम्हाला. तेव्हा ते असे 44 वर 3%, 5%, 10% गेले असते तरी काही फरक पडणार नव्हता. 400 रुपये म्हणजे तरी ती कॉस्ट झाली 5,000 रुपये इफेक्टिव्ह कॉस्ट विजावीज आजची कॉस्ट 96. पण मी जर 96,000ला घेणार असेल आणि 98,000ला विकणार असेल जस्ट की मला 2,000 रुपये मिळाले बरं मग, तर मग फिजिकल गोल्ड इज नॉट गोइंग टू हेल्प यू. सो जर तुमचं होरायझन जेवढा तुमचा शॉर्ट व्हायला लागणार तेवढ्या तुम्ही हे जे अल्टरनेट म्हणजे फिजिकलला अल्टरनेट असलेले जे ऑप्शन्स आहे आणि ते मोस्टली ETF कारण डिजिटल गोल्ड अगेन विल हॅव ऑल द निटिग्रिटीज ऑफ फिजिकल गोल्ड की ज्याच्यामध्ये खरेदी विक्रीतला फरक असतो, जीएसटी तुमचा लॉस होतो आणि रादर म्हणजे माझा आत्तापर्यंत खूप आय एम नॉट एक्सपर्ट इन टू दॅट, तुम्ही विचारू शकता, पण मला असं वाटतं की फिजिकल गोल्डपेक्षा डिजिटल गोल्डमध्ये त्यांना जी पॅरिटी किंवा ट्रान्झॅक्शन कॉस्ट जी लागते ही जास्त असते. जास्त जास्त आहे. तर त्याच्यामुळे मला जर विचाराल तर मग असा जर तुमचा होरायझन खूपच शॉर्ट पिरियडसाठी असेल देन ऑलवेज गो फॉर पण ETF आणि लोकही तो करतात. ते करतात. बट स्टील देर आर पीपल की ज्यांना म्हणजे जे सांगितलंय की बाबा तू सोनं घे कारण लाईक यू मेन्शन ते लास्ट रिसॉर्ट सारखं जर वापरलं जाणार असेल तर ऑब्व्हियसली ते खूप दिवसांसाठी ठेवणार आहे. आणि म्युच्युअल फंड सारखंच आहे, जेवढे दिवस तुम्ही ते ठेवणार आहात तर त्याचा कंपाऊंडिंग इफेक्ट तुम्हाला बेटर मिळणार आहे. सो ते सुद्धा लोक कुठे ना कुठेतरी आयडेंटिफाय करतात कारण काही लोक असतात की जे बाबा महिन्याच्या महिन्याला येतात 1 ग्रॅम अर्धा ग्रॅम वॉट एव्हर त्यांना जे काही शक्य असतं तेव्हाच्या त्यांच्या सेव्हिंगच्या नुसार तेही घेऊन जातात. बट वय किंवा कॉईन घेण्याचा समजा पूर्वी 100 लोक घेत असतील तर तो आता आकडा कुठेतरी 70 वर आलाय आणि हे जे 30% लोक आहे हे डिजिटल गोल्ड आणि ETF कडे वळलेले दिसतात. तुमच्याकडे काय ट्रेंड आहे? ट्रेंडपेक्षा तुझा प्रश्न विचारला की कसे असावं आहे, तर आय जस्ट डिफाईन की कसा पर्सोना जनरली आपण बघतोय तो हा जो पर्सोना हा 25 ते 45 ह्यांचं सॅलरी थोडी वाढलेली आहे, त्यामुळे इन्व्हेस्टर सरप्लस आहे. आणि कम्पेअर टू प्रिव्हियस जनरेशन ह्यांचं हे आहे की आम्ही स्वतःच्या जीवावर रिटायर होऊ. जुन्या काळी असं असायचं की मी मुलांना शिकवेल, मुलं माझी ॲसेट आहेत की ती माझा सांभाळ करतील म्हातारपणी. आणि त्यातून जो नवीन शब्द आलाय फायनान्शियल इंडिपेंडन्स अँड रिटायर, तर त्याच्यात मला क्लिअर की पहिले तुम्ही तुमची सॅलरी वाढवली पाहिजे आणि स्किल सेट वाढवलं पाहिजे जेणेकरून बाय द एज ऑफ 40 तुमची सॅलरी साधारण 70 लाखापेक्षा जास्त पाहिजे अॅन्युअली. जर ती नसेल तर आजच्या जगात तुम्ही स्वतःच्या ह्याच्यावर रिटायर होणं अवघड आहे. सो तो पाथ पहिले क्लिअर पाहिजे. आमचं युट्यूब चॅनल आहे, वी हॅव इंटरव्ह्यूड मेनी पीपल, राईट. दिस इज अ कॉमन थ्रेड. कारण काही झालं तरी तुम्ही किती रिटर्न मिळतात ह्याच्यापेक्षा महत्वाचं काय असतं की किती पैसे गुंतवतात. तो पाथ जोपर्यंत क्लिअर नाही तोपर्यंत तुम्ही इन्व्हेस्टमेंट फार सिरियसली घेऊन चालत नाही, राईट. आणि जोपर्यंत तुमची 10 लाखापेक्षा कमी सॅलरी असते तोपर्यंत तुमच्या इन्व्हेस्टमेंटनी फार काही निडल मूव्ह होत नाही रिटायरमेंटच्या हिशोबाने, इज व्हॉट आय ऑब्झर्व. जर 10 लाखापेक्षा कमी असेल तर माझं तर जे कोणी मला विचारतं त्यांना मी सांगतो पहिले ती सॅलरी वर घेऊन लाईक इन्व्हेस्ट एव्हरीथिंग इन स्किल सेट अँड इन्क्रीज युअर सॅलरी. 10 लाखाच्या आधी जेव्हा इन्व्हेस्ट करतात त्यावेळी महत्वाचं हे ठरतं की तुम्ही पैसे सेव्ह करतायत जेणेकरून तुम्हाला सेव्हिंगची हॅबिट लागेल, नाहीतर ते पैसे खर्च व्हायला लागतात. तो राहणीमानाचं स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग कमी ठेवणं इज व्हेरी इम्पॉर्टंट, त्यासाठी सेव्हिंगची हॅबिट. 10 लाखानंतर जेव्हा तुम्ही चालू करतात तेव्हा तुम्ही इन्व्हेस्टमेंट सिरियसली घ्यायला लागतात. जर तुम्हाला फायर करायचं असेल, रिटायर अर्ली व्हायचं असेल तर इन द करंट स्कीम ऑफ थिंग्स इक्विटीशिवाय पर्याय नाही. तर तुमचं लॉंग टर्म इक्विटीमध्येच टाका. आता ते देर आर बंच ऑफ व्हेरिएशन. तुम्हाला काहीच माहित नाही तर इंडेक्स फंड निफ्टी 50 पासून चालू करा. मग जसं तुम्हाला लाईक कळेल तसं तुम्ही ऍक्टिव्ह म्युच्युअल फंडमध्ये जाऊ शकता, इव्हेंच्युअली स्टॉकमध्ये जाऊ शकतात. पण इक्विटी, सो तुमचं जे पैसे तुम्हाला 10 वर्ष लागणार नाही ते इक्विटीमध्ये, ठीक आहे. ह्याच्यानंतर काय होईल की तुम्ही 1-2 वर्ष टाकल्यावर तुम्हाला हे लक्षात येईल की हे थोडं व्हॉलेटाईल आहे, तर माझ्याकडे जरी पैसे मला 10 वर्ष जरी लागत नसले तरी मी 100% याच्यात नाही टाकू शकतो. मग त्या ठिकाणी तुम्ही काही पैसे डेटमध्ये ठेवाल. जर तुमचं रिस्क कॅपिटाईट नसेल तर तुम्ही एफडी मध्ये ठेवाल. जर रिस्क कॅपिटाईट असेल तर तुम्ही बॉन्डमध्ये ठेवाल, ठीक आहे. आता तो किती कम्फर्ट आहे हा रिस्क ज्याचा त्याचा हे आहे. बट तुमचं जे मेन रिटायरमेंट गोल जे लॉंग टर्म आहेत ते इक्विटीनीच पूर्ण होतात. जे शॉर्ट टर्म गोल आहेत ते बॉन्ड्सनी होऊ शकतात आणि गोल्ड ॲज अ हेज. आता ह्याचे किती काय पर्सेंटेज इज व्हेरी पर्सनल, बट दिस इज व्हॉट आय विल.
पण म्हणजे एक प्रश्न आहे आता त्याच्यामध्ये यू आर सेइंग की इक्विटीने होतं, पण खरंच होतं का? हा एक खूप हा मुद्दा निघाला म्हणून आता आपण थेरॉटिकली येस. हे शक्य आहे का फायर होणं, आणि कुणी केलंय का आजपर्यंत? नाही, आमच्या चॅनलवर तर आम्ही खूप इंटरव्ह्यू केले तसे. बर. बट कॉमन धागा हा आहे की त्यांची सॅलरी जास्त आहे. 70 लाखाचे जास्त. Yes. अॅन्युअल बोलतोय आपण. Annual, yes. तो अॅन्युअल So, सीटीसी हा, और अॅन्युअल टेक CTC होम शुड बी 70 आणि त्यांची लाईफस्टाईल 30 लाखाच्या पगारासारखी आहे. अच्छा. पण हे प्री टॅक्स की पोस्ट टॅक्स? प्री टॅक्स. हा, कारण म्हणजे हा एक प्रकार आहे की आपल्याकडे 70 लाखात 40% टॅक्सच जाईल, 30% तरी जाईल. इफ आय एम नॉट रॉंग. फॉरगेट टॅक्स. अँड आय ऑल्सो अंडरस्टँड द फॅक्ट की जेवढे कोटी लोक बघतात त्यातली 1% कदाचित तिथं. असं म्हणून तुम्हा तिघांनाही मला विचारायचं आहे, तुम्ही स्वतः या फायनान्शियली इंडिपेंडंट रिटायर अर्लीवर विश्वास ठेवता का? तू उत्तर दिलेस, पण तरी इफ यू वॉन्ट टू ॲड असेल तर तुमच्या मनातले मार्ग काय? का नाही बाबा हे आले फॅड जाऊ दे, आम्हाला काम करत राहायचं आहे, असं असं होणार आहे, काय वाटतं? नाही, शक्य तर नक्कीच आहे. आणि लोकांनी अचीव्हही केले, आम्ही सुद्धा इंटरव्ह्यू केलेत. पण त्याचं गणित अवघड आहे. अजिंक्य म्हणाला की आता 70 लाख मला माहित नाही, पण आम्ही जे काइंड ऑफ फायनान्शियल प्लॅनर्सशी बोलतो तर ते आम्हाला सांगतात की तुम्हाला जितकी वर्ष जगण्यासाठी राहिली आहेत तितके टाइम्स तुमचा कॉर्पस असला पाहिजे. म्हणजे जर तुमचं वय 30 वर्ष आहे आणि तुम्हाला वाटतंय की तुम्ही 80 वर्षापर्यंत जगणार, तर 50 टाइम्स तुमचे आजचे, म्हणजे तुम्ही आज रिटायर व्हायचं बघताय तर तुमचे या वर्षाचे खर्च असायला हवे. जर 10 लाख तुमचा वार्षिक खर्च आहे तर 5 कोटी हे तुमच्याकडे असायला हवे. आणि ह्याच्यामध्ये अतिशय कन्झर्वेटिव्ह अझम्पशन असं आहे की तुमच्या कॉर्पसमध्ये जी ग्रोथ होणार दरवर्षी तेवढंच इन्फ्लेशन होणार, तेवढंच ते एकमेकांना कॅन्सल आउट करून तुम्ही जगणार. खरं म्हणजे ते तुमची ग्रोथ जास्त होते इन्फ्लेशनपेक्षा, पण ठीक आहे, आपण कन्झर्वेटिव्ह राहू. फायरवर विश्वास आहे. आता आम्ही बऱ्याच लोकांना इंटरव्ह्यू केले, त्यातून आमच्या अजून एक लक्षात आलं की थोडं ते ऑक्झिमॉरॉनिक आहे की रिटायर अर्ली होण्यासाठी तुम्हाला इतकी मेहनत करावी लागते, त्यासाठी तुमच्या अंगात तेवढी ऊर्जा लागते, तेव्हा तुम्ही रिटायर झाल्यावर सुद्धा काहीतरी करत राहणार आहे. जर तो इट्स लाईक की तुमच्यात तेवढी एनर्जी आहे म्हणून तुम्ही काम केलं, त्यामुळे तुम्हाला फायनान्शियल इंडिपेंडंट आला, पण ऊर्जा आहे त्यामुळे तुम्ही काहीतरी करत राहणार. बट इट्स अ गुड प्लेस टू बी. कॉर्पस वाईज मतलब देअर बंच ऑफ मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन्स आय हॅव ऑब्झर्व. तो जो नंबर आहे तो 10 ते 20 करोड आहे. तो मिनिमम साईडला 10 करोड आहे. तुमच्याकडे कॉर्पस 10 करोड हवा ज्या वेळेला तुम्ही रिटायर होऊ शकता. येस. आणि दिस डिस्काउंट्स एव्हरीथिंग की देर इज मार्जिन ऑफ सेफ्टी की किती एज मध्ये रिटायर झाले, किती नाही झाले, आणि तुम्ही कम्फर्टेबली जगू शकतात. म्हणजे इंडियात, भारतात तरी ते 10 ते 20 आहे. आणि याच्यात मग घर सोडून, तुमचं प्रायमरी घर सोडून याच्यात मुलांचं शिक्षणाचं पण एखादा की, आणि ह्याच्यात सगळे कॅल्क्युलेशन आले की सपोज आज तुम्हाला एज्युकेशन इन्फ्लेशन 10 वाटतंय, पण ते 20 झालं तर काय, किंवा ते 6 राहिलं तर काय, हेल्थ इन्शुरन्स कॉस्ट वगैरे, ह्या सगळ्या करून 10 करोड मध्ये होतं. 20 मध्ये ते लॅविशली होतं. म्हणजे की मग तुम्ही म्हणाल की मी बिझनेस क्लासनीच ट्रॅव्हल करेल, हे करेल. व्हॉट आय ऑब्झर्व्ड इज थोडं नॉन फायनान्स आहे, पण की फायर कोणाला खूप जास्त पाहिजे असतं, जे स्वतःचे जॉब हेट करतात. दे वॉन्ट टू गेट आउट. त्यांना स्वतःचा जॉब आवडत नाही कॉर्पोरेटमध्ये, म्हणून त्यांना फायर हवी असते. अशा लोकांना फायर मिळणं खूप अवघड आहे. कारण मी ऑब्झर्व केलंय की जेव्हा तुमची सॅलरी खूप, आता मी जसं सांगितलं, मी याच्यावर एक पुस्तकही लिहितोय, मी खूप लोकांना इंटरव्ह्यू केले. सो आय रिअलाइज, मला हे लक्षात आलं की सॅलरी तर जास्त पाहिजे. मग मी ते जे सॅलरी लोक आहेत, एव्हरीबडी लव्स देअर जॉब. सो अनलेस यू लव्ह युअर जॉब, तुम्ही त्याच्यात छान करू शकत नाही, तुम्ही त्यात सर्वोत्तम बनू शकत नाही. जर तुम्ही सर्वोत्तम बनले नाही तर तुमची सॅलरी वाढ. सो इन दॅट सेन्स थोडक्यात जे 70 लाख कमवतात त्यांना सॅलरी आवडते, त्यामुळे त्यांना काम आवडतंय, त्यांना काम आवडतंय, येस, आणि म्हणून ते कदाचित फायरचा विचारच करत नाही. करतीलही नाही तसं. ते करतात का ते सांगतो की त्यांना काम आवडतंय, पण त्यांना मग त्याच्यातला सपोज त्यातलं प्रेशर नाही आवडत आहे, किंवा त्यांना गावी जाऊन शेतात राहायचंय, नेचरच्या जवळ राहायचंय, राईट. की आता सपोज मी बँगलोरमध्ये राहतो, माझ्याकडे खूप पैसा आला तर मी कदाचित पुण्यात राहील, की मला मराठी नाटकं वगैरे सो अशा दुसऱ्याही असतात. पण आहे. आणि द बिगेस्ट थिंग इज फ्रॉम फायनान्शियल गोल पॉईंट ऑफ व्ह्यू, वाय फायर इज इम्पॉर्टंट, की एक मोटिवेशन, एक गोल राहतो. नाहीतर मला असे बरेच माझे मित्र माहिती आहेत की ज्यांची सॅलरी 50 लाख आहे, पण त्यांचं 10,000 पण सेव्हिंग होत नाही. कारण तुम्ही जेव्हा पैसे इन्व्हेस्ट करतात ते तुम्हाला
कधी दिसणार आहेत वाढले, हे 10 वर्षांनी दिसणार. देयर इज नो इन्स्टंट ग्रॅटिफिकेशन. त्यामुळे मग ती तुम्हाला जर गोल नसेल, त्याच्यात इन्स्टंट ग्रॅटिफिकेशन नसेल, तर मग देर आर ऑलवेज वेज टू स्पेंड मनी, राईट? की चांगलं हॉटेल करा, चांगले फॉरेनला जा, इंस्टाग्रामवर चालूच असतं. तर you tend to spend money. People who are very serious about fire is they have thought about it की यार मला हे पाहिजे, ही माझी लाईफस्टाईल आहे. कुणी असं म्हणू शकतं की ते खूप कंजूसपणे राहतात, पण ऍटलिस्ट दे हॅव गोल्स अँड दे विल बी हॅपी. तो तो एक पैसा स्पेंड करण्यातला एक पर्स्पेक्टिव्ह किंवा एक दृष्टिकोन डेव्हलप होतो की हे मला पाहिजे, हे माझ्यासाठी आहे, हे मी खर्च करतोय आणि हे मी नाही करत आहे आणि ह्याचा बेनिफिट मी हे घेणार आहे. त्यांनी फायर होईल अशी गॅरंटी नाही, बट फायर जे ट्राय करत आहेत त्यांचे फायनान्सेस आर मच मोर सॉर्टेड. दे आर मच, त्यांची फायनान्शियल पोझिशन ही खूप चांगली आहे कम्पेअर टू पीपल हु आर नॉट प्लॅनिंग ॲट ऑल. ही थोडासा माझा वेगळा पर्स्पेक्टिव्ह आहे, कारण सिन्स ही वॉज सेइंग की एवढा साधारणतः तुमची सॅलरी और इन्कम, बिझनेस इन्कम म्हणून तुमचं इन्कम एवढं असलं पाहिजे. आज आपल्याकडची परिस्थिती जी काही आहे, जे काही GDP आपला आहे, तर त्याच्यामध्ये ही फायरी कन्सेप्ट म्हणून अप्रूव्ह व्हायला फॉर द लार्जर पॉप्युलेशन असं जर आपण बघायला गेलो, तर मला ती थोडीशी त्यामुळे थिअरॉटिकल वाटते रादर दॅन प्रॅक्टिकल. कारण माझं असं म्हणणं की इक्विटी, लाईक ही सेड, की इक्विटीमध्ये अशा प्रकारे पैसे व्यवस्थित क्रिएट करण्यासाठी तुम्हाला खरंच किती त्याच्याबद्दलचं ज्ञान, त्याच्यामध्ये त्यात तो काय वेळ द्यायचा आहे वगैरे. एक एक्झाम्पल म्हणून जसं की जे माझे एरोडाच्या फाउंडरनी सांगितलं की बाबा 1% लोक सुद्धा सेव्हिंग बँक इंटरेस्ट बीट होईल एवढंही इन्कम त्याच्यातून काढू शकत नाही. सो ही परिस्थिती, आजची परिस्थिती, थेरोटिकली काय काय पॉसिबल आहे तर ते निफ्टीनी 15% CAGR दिला वगैरे, वी एव्हरीवन नो. बट ते जे काही 15% CAGR दिला आहे त्याच्यातून खरंच इंडिव्हिज्युअल इन्व्हेस्टरनी तेवढे पैसे कमवलेत का, तर खूप मोठा क्वेश्चन मार्क आहे माझ्यासाठी. सो सगळ्यात पहिला मुद्दा की माझ्याकडे तो कॉर्पस आहे का, म्हणजे 70 लाखाचा कॉर्पस म्हणण्यापेक्षा 70 लाखाची माझ्याकडे CTC आहे का. आणि सेकंडली, एम आय पुटिंग सो मच ऑफ एफर्ट्स की मी त्याचा इक्विटीमध्ये इन्व्हेस्टमेंट करून ऑन टॉप ऑफ दिस मी काही रिटर्न्स मिळवू शकतोय का. हा सगळा सिनारिओ मला थोडासा अजूनही फॉर आर पॉप्युलेशन आणि आपल्या कंडिशन्सला, मी मध्यमवर्गीय म्हणून म्हणतोय, तर ते थोडंसं मला खूप जास्त थेरॉटिकल आणि थोडंसं आपण एक म्हणतो की चांगली एक संकल्पना बघावा असं. ॲस्पिरेशन सेल्स म्हणून समजा फायरबद्दल आपण चर्चा केली. आता 2 प्रॅक्टिकल मुद्द्यांवरती येऊ. ज्याला जे वाटते त्यांनी उत्तर द्यावं. एक, खूप लोकांचे असे फीडबॅक येतात कोणताही इकॉनॉमी रिलेटेड व्हिडिओ आम्ही केल्यावर, की 40शीत रिटायर होण्याबद्दल खूप लोक बोलतात. आम्ही आत्ता 35-40शीत आहोत आणि आत्ता आयुष्यात पहिल्यांदा आमच्याकडे सरप्लस इन्कम चालू झाला. म्हणजे उदाहरणार्थ 60,000, 70,000, 80,000 पगार, जो 10 लाखाचा आकडा तुम्ही दोघांपैकी कोणीतरी म्हणलं, तो आत्ता मी चालू केला. तो 35 to 40 इज अ प्रॅक्टिकल एज वेअर पीपल स्टार्ट गेटिंग सरप्लस इन्कम. मग त्यांनी आता कसा विचार करावा, प्रश्न एक. मी जोडून प्रश्न दुसरा विचारतो म्हणजे तो घेता येईल. इक्विटीमध्ये एक अशी सोय आहे की ऑफिशियली मी मंथली काहीतरी देऊ शकतो SIP चा फॉर्मॅटमध्ये. सोन्याचे अनऑफिशियल व्हर्जन्स खूप मी ऐकलेत, भिशी असती, लोक पैसे काढून ठेवतात, दर महिन्याला 1 ग्रॅम घेतात, पण मी ऑफिशियली ऐकलेलं नाही एक्सेप्ट ETF मध्ये काय असेल तर, आणि बॉन्डचंही ऐकलेलं नाही. एक, ज्याचे 35शीत सरप्लस इन्कम चालू झाला त्यांना आता काय करायचं ते सांगा तिघांनी. आणि दुसरं, इक्विटी वगळता ऍसेट क्लासमध्ये मी दर महिन्याला कसे पैसे टाकायचे ते पण सांगा. एकतर कमीत कमी 30% पैसे सेव्ह करणं हे महत्वाचं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे SIPs इक्विटी म्युच्युअल फंडमध्ये जातात, तेच SIPs डेट म्युच्युअल फंडमध्ये जाऊ शकतात, किंवा गोल्ड सेव्हिंग्स फंड त्याला म्हणतात. म्हणजे गोल्ड ETF नाही, पण हे फंड्स गोल्ड ETF मध्ये पैसे टाकतात, त्यामुळे ते तसंच झालं. तर त्याचेही तुम्ही SIP करू शकता, त्यामुळे त्याला काही वेगळं हे नाही, पद्धत नाहीये. आणि मला वाटतं बॉन्डचे पण आता SIP चालू झालेत. येस सर, आम्ही करतो. महिन्याला यू कॅन इन्व्हेस्ट पर्टिक्युलर अमाऊंट 5,000, 10,000 इन टू बॉन्ड्स. बॉन्डचा पण SIP. येस येस. हा जो आहे ना की 35ला हे आहे, तर इट डझंट मॅटर. म्हणजे की अगेन त्या 35च्या माणसाला सुद्धा हे विचारायला पाहिजे की मी 50ला जाऊन कसं कमवणार. बिकॉज मी अशाही माणसाला भेटलोय की ज्याचं फायर 50च्या वयात झालं आणि त्यांनी 40 वयापर्यंत ₹1 सेव्ह नव्हता. मी तो लॅविशली जगायचा. समहाऊ ही हॅड काहीतरी एपिफनी झाली असेल, मुलं झाल्यावर शाळेची फी, की मला मुलीच्या ह्याच्यासाठी, मुलाच्या
पण ते जर तुमची सॅलरी सपोज 35ला तुम्ही 10 लाख आहात, तर विचार करा की 50, म्हणजे अगेन दिस इज व्हेरी नॉन फायनान्स आय एम टॉकिंग अबाउट, बट दिस इज द फॅक्ट की तुम्ही तुमचं अर्निंग पोटेन्शियल कसं वाढवाल, राईट? सो तुम्ही अर्निंग पोटेन्शियल वाढवा, नंतर तुम्ही हेल्थ इन्शुरन्स घ्या, टर्म इन्शुरन्स घ्या, इमर्जन्सी फंड ठेवा. हे कशासाठी की तुम्ही जे इक्विटीमध्ये पैसे टाकताय ते तुम्हाला कधी काढायची गरज नाही लागली. सो आय थिंक आईन्स्टाईनने म्हणलंय की कंपाऊंडिंग इज द 8th वंडर अँड स्टॉपिंग दॅट कंपाऊंडिंग इज द बिगेस्ट ब्लंडर. तर तुम्ही जेव्हा म्युच्युअल फंडात पैसे टाकतात, इक्विटीमध्ये स्पेशली, ते तुम्ही कधीच म्हणजे काढायची गरज आली नाही पाहिजे. मग त्यासाठी काय पाहिजे तुम्हाला? हेल्थ इमर्जन्सी किंवा हेल्थ इन्शुरन्स पाहिजे, टर्म इन्शुरन्स पाहिजे. तुम्ही काही झालं तर तुमच्या घरच्यांनी ते पैसे काढायची गरज नाही, म्हणून टर्म इन्शुरन्स पाहिजे पुरेसा. इमर्जन्सी फंड पाहिजे की नोकरी गेली, दुसरी शोधूस तर 6 महिने गेले. त्यानंतर म्युच्युअल फंडमध्ये पैसे टाका. काहीच माहिती नसेल तर निफ्टी 50 इंडेक्स फंडमध्ये टाका आणि पैसे टाकत राहा. बस इतकं सोपं, म्हणजे की स्टॉक करायची गरज नाही, बॉन्ड करायची गरज नाही. आता हे जर ह्याच्यानंतर जर तुम्हाला अजून ऑप्टिमायझेशन करायचे असतील तर मग म्युच्युअल फंडमध्ये जसं मी सांगितलं वेगवेगळे म्युच्युअल फंड आहेत, इमर्जन्सी फंड किंवा तुमच्या डेटसाठी बॉन्ड आहेत, हे आहेत. पण ह्याच्या आधी हे सगळ्या स्टेप झाल्या नसतील तर जस्ट तुम्ही एखादा चांगला स्टॉक पाहिला किंवा बॉन्डमध्ये सपोज सेव्हिंगमध्ये 3-4% मिळतात, त्याच्या आधी बॉन्डमध्ये 11% मिळतात. आमच्या इथं बरेच बॉन्ड आहेत जे 11, त्या 8% तुमचं लाईफ नाही चेंज होणार, म्हणजे फ्रँकली. अजून स्पेसिफिक तिघांनाही प्रश्न. समजा असं एक व्यक्ती आहे, ही इज अ एज 30, त्यांचा आत्ता इन हँड पगार 60,000 झालाय, 50,000 रुपये महिना खर्च आहे आणि आयुष्यात पहिल्यांदाच ते दर महिन्याला 10,000 रुपये सेव्ह करणार आहे. त्यानं ते 10,000 रुपयातनं 1 ग्रॅम सोनं घ्यावं, एक बॉन्ड SIP करावी, काय एक इक्विटी SIP करावी, काय करावं आणि का करावं? आता या सेव्हिंगमध्ये मी अज्युम करतो की सगळे इन्शुरन्स घेतलेले आहेत. हा. मग इक्विटी करावी पहिल्यांदा. मी स्वतः डायव्हर्सिफिकेशनच्या पहिल्यापासून फॉर असल्या कारणाने देर इज नो मॅजिक पिल या झोनमध्ये असल्यामुळे मला असं वाटतं की हे तिन्ही पर्याय आपापल्या रिस्क ॲपेटाईटनुसार थोडेफार तुम्ही बायफर्केट करा, की वॉटेवर 30-30-30 केलं, काही जे काय तुमच्या रूलनुसार त्या 10,000चं वय 30 असल्यामुळे 30% सोनं घेतलं पाहिजे. करेक्ट या 20% आम्ही 10 minus वजा करू. 20% तरी त्यांनी सोनं घेतलं पाहिजे अँड देन इक्विटी आणि बॉन्ड. पण जेव्हा मी इक्विटी म्हणतो ना, तो खूप सब्जेक्टिव्ह टर्म म्हणजे हा. इक्विटीमध्ये म्युच्युअल फंड येते, इंडिव्हिज्युअल स्टॉक येतात. तो आणि प्रॉब्लेम काय होतो की जे जसं तुम्ही म्हणाल की वय 30-40-45 नंतर आता माझं खरं सेव्हिंग व्हायला लागलंय आणि लाईक फायरसारखी कन्सेप्ट आहे की माझा 60ला मी रिटायर होणार आहे, तर मग क्विक मनी पाहिजे कारण मला तेवढ्या एक्सपोनेन्शियल मला ग्रोथ करायचा आहे ना. तर पीपल टेन टू गो टुवर्ड्स इंडिव्हिज्युअल स्टॉक्स, पेनी स्टॉक्स आणि इथे सगळ्यात मोठा ब्लंडर आहे. सगळ्यात मोठा ब्लंडर होतो तो या ठिकाणी होता. सो माझं रिकमेंडेशन असेल, कारण मी परत जसं म्हटलं की आपला अभ्यास नाही आहे तेवढा, मी कुठेतरी IT मध्ये जॉब करतोय, काही वॉटेवर ज्याच्या कशामध्ये जॉब करतोय, माझा खरंच फायनान्सचा एवढा अभ्यास नाही, इंडस्ट्री मला जास्त कळत नाही. सो दे शुड गो फॉर म्युच्युअल फंड्स. आणि जसं मी म्हटलं की गोल्ड ETF केलं तुम्ही या दोन याच्यामध्ये रादर दॅन इंडिव्हिज्युअल स्टॉक. मग मी कोणतरी म्हणतं टेक्निकल अनालिसिस केला की असं झालं की तसं होतं वगैरे, याच्यामध्ये प्लीज कोणी पडू नये. सो कारण अर्ली जेवढं एज असेल ना त्या ठिकाणी तुम्ही या सगळ्या गोष्टी करता, कारण तुमचं तसंही पुढे करिअर खूप मोठं बाकी आहे. 2-5 हजार रुपये, 2-5 लाख रुपये लॉस झाला तर तुमच्या इंडिव्हिज्युअल लेवलवरच सगळा मुद्दा असतो. 30-40ला म्हणजे ऑलरेडी फॅमिली आहे, लाईक ही साईड की काही ना काहीतरी असतात की पेरेंट्सचं काहीतरी असं, त्यांचं एक वय वाढलेलं असतं, त्यामुळे त्यांचं काहीतरी मेडिकल कंडिशन्स असतात. पूर्वीच्या पेरेंट्सनी LIC किंवा मेडिक्लेम घेतलेले नसतात, त्यामुळे ते खर्च आपल्या अंगावर आलेले असतात. सो या बऱ्याच गोष्टी असतात आणि त्याच्यामुळे मग कधी कधी असं वाटतं की पटकीने पैसे मिळाले तर या सगळ्या गोष्टी सिक्युअर्ड होतील आणि म्हणून असे कुठले तरी पर्याय निवडले जातात. सो इफ यू आर ही सेव्हिंग और ही और शी इज सेव्हिंग 10,000 रुपीज, तर मला जर विचारलं तर तुम्ही सोनं आणि म्युच्युअल फंड्स याच्यामध्ये ते बायफर्केट करावा. बॉन्डचा ऑप्शन हा परत 10,000मध्ये जरा डिफिकल्ट दिसतोय मला, पण थोडंसं ते सेव्हिंग वाढल्यानंतर त्या दिशेला जायला काही हरकत नाही.